हाय हेलो नमस्ते फ्रेंड्स, तुमचा माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महासुदर्शन घनवटीबद्दल माहिती देणार आहे। तर हे एक आयुर्वेदिक मेडिसिन आहे ज्याचे खूप सारे बेनिफिट्स आहेत, खूप सारे फायदे आहेत। तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महासुदर्शन वटीबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे, ज्याप्रमाणे याचा वापर कोणाला करायला पाहिजे, याचा वापर केल्याने कोणकोणते फायदे भेटतात, यामध्ये कोणकोणते इन्ग्रेडियंट्स आहेत, याचा वापर कसा करायला पाहिजे, किती दिवसापर्यंत करायला पाहिजे, हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर व्हिडिओ सुरू करण्याअगोदर जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन आहात, आमच्या चॅनलला सबस्क्राइब नाही केलात, तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमच्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा। तर सर्वप्रथम पाहूया यामध्ये कोणकोणते इन्ग्रेडियंट्स आहेत, यामध्ये कोणकोणत्या आयुर्वेदिक औषधी यांचा समावेश केला गेला आहे। तर यामध्ये गुडूची, हरितकी, विभितकी, आमलकी, नीम, दारू हरिद्र, देवदारू इत्यादी अशा दिव्य आयुर्वेदिक औषधी यांचा समावेश यामध्ये केला गेला आहे। तर आता पाहूया याचा वापर कोणाला करायला पाहिजे, याचा वापर केल्याने कोणकोणते फायदे भेटतात। तर जर तुम्हाला फीवर येत आहे, ताप येत आहे, तर तुम्ही या वटीचा टॅबलेटचा वापर करू शकता। तर महासुदर्शन घनवटी जे आहे सर्व प्रकारच्या फीवरमध्ये, तापेमध्ये फायदेमंद आहे। ज्याप्रमाणे जर तुम्हाला व्हायरल फीवर येत आहे, डेंग्यू फीवर येत आहे, अथवा मलेरिया फीवर आहे, अथवा इंटरमिटेंट फीवर आहे म्हणजे विषम ज्वर आहे, अथवा तुम्हाला सर्दी खोकला झाल्यामुळे फीवर येत आहे, तर हे जे वटी आहे, टॅबलेट आहे, सर्व प्रकारच्या फीवरमध्ये फायदेमंद आहे। याशिवाय तुम्हाला फीवर आल्यामुळे, ताप आल्यामुळे तुम्हाला बॉडी पेन होत आहे, संपूर्ण शरीरामध्ये खूप जास्ती वेदना होत आहेत, अथवा तुम्हाला फीवरमुळे कमजोरी फील होत आहे, वीकनेस फील होत आहे, खूप जास्ती थकान फील होत आहे, काही काम करण्याचं मन करत नाही, अथवा तुमची भूक कमी झाली आहे, जेवण करण्याचं मन करत नाही, तर यामध्ये सुद्धा ही वटी, ही टॅबलेट फायदेमंद आहे। याशिवाय तुमच्या शरीरामध्ये पित्त दोष वाढला आहे, पित्त दोष वाढल्यामुळे तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये खूप जास्ती गरमी फील होत आहे, शरीरामध्ये जळजळ फील होत आहे, हातामध्ये पायामध्ये जळजळ फील होत आहे, अथवा तुम्हाला खूप जास्ती तहान लागत आहे, तर याला सुद्धा कमी करण्यासाठी महासुदर्शन घनवटी ही टॅबलेट मदत करते। तर महासुदर्शन घनवटी काय करते, तुमच्या फीवरला म्हणजे तापेला कमी करण्यासाठी मदत करते। तुम्हाला फीवरमुळे जे बॉडी पेन होत आहे त्याला सुद्धा कमी करते। आणि जर तुमच्या शरीरामध्ये पित्त दोष वाढला आहे, तर पित्त दोषाला सुद्धा कमी करण्यासाठी ही मदत करते। आणि ही तुमच्या भुकेला वाढवते, ज्याने काय होते, तुम्हाला जेवण करण्याचं मन करते आणि तुमची जी कमजोरी आहे, थकान आहे, ती सुद्धा कमी होते। याशिवाय जर तुम्हाला इंडायजेशनची समस्या दिसून येत आहे, म्हणजे तुम्ही जे जेवण करता त्याचं चांगल्या प्रकारे पचन होत नाही, अथवा तुमची भूक कमी झाली आहे, तुम्हाला खूप जास्ती ॲसिडिटी होत आहे, म्हणजे तुमच्या छातीमध्ये जळजळ फील होत आहे, आंबट ढेकरा येत आहेत, अथवा तुम्हाला मळमळल्यासारखं फील होत आहे, कधी कधी उलट्या सुद्धा होत आहेत, अथवा तुमच्या पोटामध्ये खूप जास्ती गॅस बनत आहे, तुम्हाला कॉन्स्टिपेशन म्हणजे मलबद्धतेची समस्या दिसून येत आहे, तर या सर्व प्रॉब्लेम्सना सुद्धा कमी करण्यासाठी ही टॅबलेट, ही वटी मदत करते। याशिवाय जर तुमच्या शरीरामध्ये रक्तदुष्टी झाली आहे, म्हणजे रक्त अशुद्ध झाला आहे, ज्यामुळे तुम्हाला स्किन प्रॉब्लेम्स दिसून येत आहेत, त्वचा विकारास दिसून येत आहेत, तर यामध्ये सुद्धा महासुदर्शन घनवटी मदत करते, खूप फायदेमंद आहे। तर ही काय करते, तुमच्या रक्ताला शुद्ध करण्यासाठी मदत करते,
ज्याने काय होते, तुमचे जे त्वचा विकाराज आहेत, स्किन डिसीजेस आहेत, कमी होतात आणि तुमची स्किन हेल्दी बनते. तुमच्या स्किनचा कॉम्प्लेक्शन वाढतो. याशिवाय महासुदर्शन घनवटी तुमच्या पोटामध्ये जर किडे झाले आहेत, वर्म्स झाले आहेत, याला सुद्धा कमी करण्यासाठी मदत करते. तुमच्या लिव्हरला हेल्दी ठेवण्यासाठी, लिव्हरला डिसीजेसपासून वाचवण्यासाठी सुद्धा हा मदत करते. याशिवाय हे तुमच्या इम्युनिटीला म्हणजे रोगनिरोधक शक्तीला वाढवण्यासाठी सुद्धा मदत करते. तर याचा वापर कसा करायला पाहिजे? तर 1 ते 2 टॅबलेट तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी जेवणानंतर गुणगुण्या पाण्यासोबत घेऊ शकता. याचा वापर दोघे स्त्री आणि पुरुष करू शकतात. पण जे लहान मुले आहेत अथवा जे गर्भवती स्त्रिया आहेत अथवा ज्या स्त्रिया आपल्या बाळांना स्तनपान करत आहेत अथवा तुम्हाला कोणती दुसरी बिमारी आहे ज्यासाठी तुम्ही रेग्युलर मेडिसिन्स घेत आहात, तर तुम्हाला याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करायला पाहिजे. जर तुम्ही सुद्धा याचा वापर करणार आहात तर तुम्हाला याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करूनच याचा वापर करायला पाहिजे, कारण सेल्फ मेडिकेशन हार्मफुल असतो. महासुदर्शन घनवटीचे कोणतेही साईड इफेक्ट्स दिसून येत नाहीत. पण जर तुम्हाला याचा वापर करते वेळेस काही हेल्थ इश्यूज दिसून येत आहेत तर तुम्हाला याला स्टॉप करून तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करायला पाहिजे. तर फ्रेंड्स, जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला, इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.